माझा चड्डीतला लहान भाऊ एकदम सलामी देऊ लागला. मला त्याला कुरवाळावे लागत होते. मी जिथे उभा होतो तिथून मला फक्त काकीच्या अंगाचा वरचाच भाग दिसत होता, त्यामुळे मी तडफडत होतो. आता काकीने टॉवेल घेतला आणि ती अंग पुसायला लागली. कोणत्याही क्षणी ती बाहेर येईल आणि मला पकडेल म्हणून मी सावध झालो. हळूच अंथरुणात जाऊन झोपलो. पण माझा चड्डीतला बाबू अजून शांत होत नव्हता. काकीने वाकून बघितले, सर्व झोपले आहेत याची खात्री करून ती बाहेर आली आणि परकर घालून साडी नेसली. ब्लाऊज घातला व देवाला नमस्कार केला आणि आम्हाला उठवू लागली. मी जागा असूनही ताबडतोब उठलो नाही, कारण माझा बाबू अजून जागाच होता. मी पोटावर झोपून हळूहळू त्याला घासू लागलो आणि थोड्याच वेळात चड्डीत सुटलो. आता माझी काकीकडे बघण्याची नजर बदलली होती. कधी चान्स मिळाल्यावर मला मुद्दाम तिच्या अंगाला स्पर्श करायची जणू सवय जडली. तिचा स्पर्श झाला की वेड लागायचे. अंगात एक वेगळीच चमक उठायची.